नंदुरबार जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील महालक्ष्मी यात्रा उत्सवात संपन्न झाली आहे। या वर्षीची यात्रा भगवती माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब दादा खर्डे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। महालक्ष्मी यात्रा उत्सव निमित्त मंदिरावर व परिसरात भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती। गावातील तरुणांनी गोदावरी तथा गंगा नदीचं जल कावडीनं आणण्यात आलं होतं। गावातून कावडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। मिरवणूक चालू असताना रुग्णवाहिका आली असता रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला। गंगाजलने महालक्ष्मी देवीला गंगाजलानं स्नान घालून महाअभिषेक करण्यात आला। 12 वाजता सत्यनारायण पूजा करण्यात आली। सायंकाळी 4 वाजता महालक्ष्मी देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येऊन मिरवणुकीतून ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली। महालक्ष्मीच्या पालखीसमोर सनई ताफ्यांच्या संगीतावर बालकांबरोबरच महिलांनीही मिरवणुकीचा आनंद घेतला। मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीनंतर सायंकाळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी सरपंच सुरेंद्र पाटील खर्डे, भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब दादा खर्डे पाटील, अशोक शेठ आसावा, ऋषिकेश खांदे, स्वप्नील निबे, पंढरीनाथ खर्डे व ग्रामस्थ आदींच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली आहे। आरतीनंतर भाविकांना शुभेच्छा देण्यापूर्वी कोल्हार येथील माजी सरपंच सुरेंद्र खर्डे पाटील यांनी सुजय विखे पाटील यांच्या कानात कोल्हार येथे राजकारणाची खेळी कशी असणार हे तर सांगितले नाही ना का ग्रामस्थांचं लक्ष वेधलं। माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील आदींनी भाविकांना यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या। उपस्थित मान्यवरांचा सन्मान सामाजिक कार्यकर्ते अरुण बोरुडे, विजय बोरुडे, काळूराम सर यांनी केला। भगवती माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। महाप्रसादाचा कोल्हार येथील ग्रामस्थांनी आस्वाद घेतला। भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब दादा खर्डे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर कार्यकारी परिषदेचे सदस्य ऋषिकेश खांदे, पंढरीनाथ खर्डे, श्रीकांत खर्डे, गोरख खर्डे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरुण बोरुडे यांनी केलंय। SRB न्यूजसाठी संतोष बोरुडे, कोल्हार। जाऊ द्या जा पुढं।
ऑपरेशन करू गंधाक्षरं वादो धर्मयामि मंगलमूर्ति मोरया
राम राम हरे 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 कृष्ण आदरणीय माजी खासदार डॉक्टर सुनीलदादा विखे पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आजी आजी आहे आदरणीय आपले कोल्हारचे माजी सरपंच आदरणीय ॲडव्होकेट सुधीर पाटील खर्डे आणि आदरणीय खासदार सुनीलदादा विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेले आहे. या ठिकाणी यात्रेच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्वधर्मीय हृदय सम्राट आदरणीय सुनीलदादा विखे पाटील विरोध करण्याच्या ठिकाणी आल्यामुळे आपल्या महालक्ष्मी तरुण मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करत असताना त्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या ह्या महालक्ष्मी तरुण मंडळाच्या वतीने होत आहे. तो सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी आमचे सर्वोदय कुलराम त्या ठिकाणी सत्कार करत आहेत. त्याचप्रमाणे होत आहे या ठिकाणी हा जो आनंद उत्सव साजरा होत असताना आपण सर्वजण सर्व घंटे बांधव हा यात्रा उत्सव दरवर्षी साजरा करत असतो. आणि आई वर्षी या ठिकाणी आदरणीय आनंद उर्वे हे आदरणीय सुनीलदादांचा सन्मान करत आहे. या ठिकाणी दिलीप मोरे हे दादांचा सन्मान करतात. आदरणीय सैनिकांना करण्याचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. कारण या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की खूप वर्षापासून हे मंदिराचं काम चालू होतं आणि ह्या वर्षी ही मंदिरामध्ये जी महालक्ष्मीची मूर्ती स्थापना झालेली आहे हा योगायोग आहे. आणि चांगल्या प्रकारे ही मूर्ती स्थापना झाल्यानंतर देवालय ट्रस्ट यामध्ये सहभाग घेऊन आदरणीय सैनिकांना खंडे पाटील व सर्व देवालय विश्वासात घेऊन सर्वांना आमच्या माध्यम समाजासाठी विशेषतः जे योगदान दिलेलं आहे ते परिश्रमाला असल्यामुळं आजचा जो आरतीचा आणि यात्रेचा मोठा आनंदाने साजरा झाला आहे. म्हणून आदरणीय आपल्या कोल्हापूरचा वैभव सर्वकडे यात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देत आहे. ते विनंती करतो की यात्रेला या सर्व आलेल्या मित्रपरिवाराला पाहुण्यांना शुभेच्छा द्या. महालक्ष्मी आपले मित्र प्रत्येक सर्व साधारणपणे यावर्षी महालक्ष्मी खूप चांगलं नियोजन यावर्षी कार्यक्रमाची जबाबदारी महालक्ष्मी कार्यकर्त्यांनी आजच्या या आरतीच्या निमित्ताने आपल्या परिसरातील जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर सुनील पाटील या आरतीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना लक्ष्मी आई यात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आमंत्रण देतो. या ठिकाणी सुरेंद्र पाटलांनी जो सगळ्यांना धरून चालत संकल्प आणि या ठिकाणी सुंदर अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर आपले माजी खासदार या ठिकाणी सुनीलदादा विखे पाटील डॉक्टर सुनीलदादा विखे पाटील शुभेच्छा देत असताना या ठिकाणी आमचे बाप्पाभाई अशोक असावा आदरणीय सैनिकांना खंडेपाटील सर्वांना यात्रा सोहळा पार पडलेला आहे. आता विनंती करतो की आपण सर्व यात्रेला आलेल्या पाहुण्यांना आणि गावकऱ्यांना शुभेच्छा द्याव्या. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने उपस्थित असलेले माननीय माननीय भाऊसाहेब दादा माननीय आशुष असावा माननीय श्यामभाऊ माननीय बाबाबाई माननीय प्रवीणनाथ खर्डे माननीय ऋषी कांदे माननीय श्रीकांतजी खर्डे सर्व उपस्थित असलेले महालक्ष्मी यात्रेसाठी आलेले आमचे कोलार आणि गुरुकुल गावातील माता भगिनी सर्व ग्रामस्थ गुरुडे आणि पंचमुस्लिमचे सर्व आलेले सन्मान्य नागरिक आणि माझे मित्रांनो सन्मान्य पत्रकार मी आजच्या यात्रेनिमित्त आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या यात्रेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या पदार्थाच्या भूषणांनी आणि तसेच डॉक्टर सुनीलदादा विखे पाटील यांनी या महाराष्ट्रासाठी उपस्थित राहिली त्याबद्दल महाराष्ट्राची सेवा करून
वापरण्यात आलेला आहे. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.